माझा निरोप घेऊन पुष्पदंत शंकरचूड दैत्याकडे गेलाय. 4 दिवस झाले पुष्पदंत अजून कसं आलं नाही. त्या शंकरचूडाने त्याचे काही बरे वाईट केले नाही ना. देवा प्रणाम असो. आशीर्वाद असो. पुष्पदंता तू त्या शंकरचूड दैत्याकडे गेलास. काय झाले तुझी त्याची भेट झाली का? मला सर्व हकीकत सांग. देवा त्या शंकरचूडाला खूप गर्व झालाय. त्याने तुम्हाला निरोप दिलाय. माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाही तर जशी देवांची अवस्था केली तशी तुझी अवस्था करे असा त्याने निरोप पाठवलाय. शंकरचूडा सावध हो, तुला ठार मारायला मी येत आहे. पुष्पदंता जा आणि आपल्या सर्व गणांना एकत्र करा. आपल्याला शंकरचूड दैत्यावर स्वारी करायची आहे. जशी तुमची आज्ञा. येतोच मी. शंकरचूडा तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. मी स्वतः तुला ठार मारून देवांची सुटका करणार. मला काही करून भद्रकालीला बोलवायच लागेल. भद्रकाली भद्रकाली तू जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब माझ्या समोर प्रगट हो. भद्रकाली मला एवढ्या तातडीची हात घातली. आपली आज्ञा तरी काय आहे? भद्रकाली तो शंकरचूड दैत्य सर्व देवाला त्रास देत आहे. तेव्हा मी तुला इथे बोलावलं आहे. जा आणि त्या शंकरचूडाला ठार मार. स्वामी जशी आपली आज्ञा. मी आता निघते आणि शंकरचूड दैत्याचा शोध घेऊन त्याला क्षणातच ठार करते. हे शंकरचूड दैत्या तू जिथे कुठे असशील तिथे सावध राहा. ही काली भद्रकाली तुझ्या शोधात येत आहे. तुझ्या शोधात येत आहे.
शंखचूडाला पुष्पदंत आणि शंखचूडाला करण्यासाठी त्याला पाठवले आहे. परंतु काय करणार, भगवान शंकराने आपल्याला खरोखर त्या रणांगणावर जायचंच आहे आपल्याला. नारायण नारायण. कित्येक जणांना पाठवले, त्यातील कित्येक जण या शंखचूड दैत्याला ठार मारले. कित्येक जण आपापली राज्य सोडून भयभीत होऊन पळून गेले. आता यात्राला क्या माझ्याच राज्य, मी अजिंक्य आहे. असुरा, मी अजिंक्य आहे. महाराज, कुणाचा तरी असुरा त्या दिशेने मी जातो. मी इथेच जाऊ. ठीक आहे, या तुम्ही, मी तर इथेच थांबतो. हा असून त्या दिवशी माझ्या हितातून पळून गेला, पण आता मी त्याला सोडणार नाही, त्याला मी ठार मारणारच. पुष्पदंता, तू या असलेला ठार कर. मी त्या शंखचूड दैत्याच्या शोधात जात आहे. हे शंखचूड दैत्या, तू कुठेही दडून राहिलास तरीही भद्रकाली तुझा शोध लावण्याचे शांत राहणार नाही. आता तुझा अंत जवळ आला आहे, सावध रहा. शिवशंकराने मला मारण्यासाठी कोणाला तरी पाठवले. मला मारण्याची ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी माझ्या समोर येथे हजर व्हावे. असुरा, बोला महाराज. कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे. हो महाराज, कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज येत आहे. मी आजवर तुझ्या शोधामध्ये तुला शोधण्याकरता आकाश पाताळ एक केले. एवढे नव्हे तर जलमय सागर देखील धुंडाळून काढला. पण आज प्रत्यक्ष आश्चर्य आहे, आज तू माझ्या समोर उभा आहेस तेव्हा मी तुला ठार करून माझ्या स्वामीची इच्छा पूर्ण करणार आहे. तेव्हा तू मरणास तयार हो. मला ठार करून माझी इच्छा पूर्ण करणार. अगं माझ्या पुढे त्या देवांचेही काही आणि तू मला ठार मारणार. अगं तू आहेस तरी कोण?
मी कोण शंकर दैत्या म्हणजे अगदी तुम्हाला ओळखलं दिसत नाही ओळखलं मॅक्टेंद्रा संभाळ आणि दुसऱ्यांचा नाश करणारी देवी भद्रकाली नाव आहे माझं. माझे स्वामी कैलासपती शिवशंकर हर हर महादेव यांच्या देवळून तुला ठार करण्यात आले. तू मरणार तयार हो. हे भद्रकाली तुझ्या त्या शिवशंकराला जाऊन सांग हा शंकरचूड दैत्य कुणालाही घाबरणार नाही आणि कुणालाही चुमानत नाही. तुझ्या अंगात असेल हिंमत तर मग काय पाहतेस? आण चला तयार. रणभूमीवर अजूनही 1,00,000 दानवीर शिल्लक आहेत. ते अतिशय बलाढ्य, उन्मत्त आणि युद्धाला उत्सुक आहेत. आधी त्यांचा समाचार घे, त्यांना खाऊन टाक. या संग्रामात शंकरचूडाला ठार मारण्याची इच्छा करू नको. ते तुझ्या हातून मरणार नाही. तेव्हा तू रणभूमीवर जा. प्रथम तुमची आज्ञा, मग त्याचा समाचार. हे शंकरचूड दैत्या, तू ती आकाशवाणी ऐकलीस ना? होय भद्रकाली, ऐकली ना. मग त्या आकाशवाणीप्रमाणेच आधी रणभूमीवरती जाऊन त्या बलाढ्य असुर दानवांना ठार मारणार आहे. अनेकाने खाऊन टाकणार आहे. मगच तुझा समाचार. म्हणे समाचार घेणार तर निघितून. तोपर्यंत सावध राहा. येते मी. त्या युद्धभूमीवरील सर्व हकीकत मला समजले, म्हणून मी स्वतः शंकरचूड दैत्याला ठार मारायला इथे आलो आहे. शंकरचूड दैत्या, सावध, तुला ठार मारायला मी येत आहे. हॅलो, श्रीयोग रवींद्र तुकाराम कातकर, कसबा जातमाता नमन मंडळ देवपाटवाडी यांच्याकडून खास मृदुंग वादकासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिकेचे मालक श्री मंगेश राऊत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आमच्या नमन मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. मी माझे दानवीर पाठवले, पण त्यांचा अजून पत्ता नाही. काय करीत असावे तेच कळत नाही. शंकरचूडा भद्रकाली माझ्याकडे सुखरूप परत आले. तिने सर्व काही मला सांगितले. तेव्हा तू मरणारा तयार हो. शिवशंकरा, बरं झालं तू इथे आलास. त्या भद्रकालीला मारण्यासाठी मी फार आतुर झालो होतो, पण ती भद्रकाली नाही तर नाही, तू तर आहेस ना. आता तुला ठार मारून मी माझी इच्छा पूर्ण करणार. शंकरचूडा, उचल शस्त्र आणि हो युद्धाला तयार. काय पाहतोस? हो युद्धाला तयार.
शंकर तुझ्या मनाने निश्चित होणार आहे. पण तुला ठार मारण्यापूर्वी तुला तुझ्या पूर्वाविषयी मी जे काही सांगितले ते तू नीट आहे. माझ्या पूर्वजन्माबद्दल आपण काय सांगणार आहात? तू पूर्वजन्मी गोप होतास. श्रीकृष्णाचा परम भक्त सुदामा. राधेच्या शापामुळे तू दानव कुलात जन्माला आलास. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे तू सर्व देवाला त्रास देऊ लागलास. तेव्हा श्रीकृष्ण राधेचा मला भेटायला आले. त्या संकटापासून सर्व देवांचे रक्षण करा आणि राधेने जो शाप दिला आहे त्या शापापासून त्याचा उद्धार करा. महादेवा, आपण हे सर्व खरं सांगत आहात? शंकर हे सर्व खरं आहे. माझ्या त्रिशूलाने तुझा मृत्यू निश्चित होणार आहे. पण मृत्यूनंतर तुला तुझा गौरव पुन्हा प्राप्त होणार आहे. तेव्हा तू मृत्यूला सामोरं जा. यातच तुझे भलं आहे. भगवान, हे जर सर्व खरं असेल तर मी मरणाला तयार आहे. कारण मी देवाला खूप त्रास दिला आहे. महादेवा, मरणापूर्वी माझी एकच इच्छा आहे. माझे मस्तक तुमच्या चरणावर ठेवून मला तुम्हाला शेवटचा प्रणाम करायचा आहे. महादेवा, मी मरणास तयार आहे.
लोकशाही दत्ताजी गराटे यांचे सुपुत्र शाहीर श्री सुशांत गराटे यांच्यासाठी आणि गणपती सिंहसाठी आमचे मित्र अमोल बने यांच्याकडून 151 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं वंशभर झालं पाहिजे आणि गायकाने रंगमंचावर येऊन हे गीत सादर करायचं आहे। सादर करीत आहोत वन्स मोर। विश्वविधाता तू जगताचा महागणपती रंगणी तुझी गणारे करते आरती। विश्वविधाता तू जगताचा महागणपती विश्वविधाता तू जगताचा महागणपती रंगणी अष्टविनायक साऊंड सर्व्हिस आणि आमचे